लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या मोहोळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं पडघम वाजू लागले आहे. तर त्याच अनुषंगानं आज आपण पोखरापूर जिल्हा परिषद गटातील पोखरापूर याच गावी आलो आहोत आणि या येथील लोकांचा आपण कल जाणून घेऊ. दादा नमस्कार. दादा नमस्कार. काय करताय? काय नाही निवांत आहे. काय व्यवसाय करताय? शेती. काय आता भाजपचे उमेदवार बालाजी नरोटे आहेत आणि राष्ट्रवादीचे नितीन पैलवान आहेत. काय कोणाला कौल असेल? नितीन निळाई तर बालाजी नरोटेचं म्हणजे कसं झालंय, सगळ्या कामाचा विषय गावातल्या गोपर्स मुळे हे चालत नाही पोखरापूरमध्ये. आणि त्यांनी विकास कामं केले नाहीत गावात. नाही कामं केली ती कागदावरच केली कामं. तर त्याच्यामुळं हे जे विषय आहे निळे पैलवानला चांगला विषय आहे. त्यामुळे त्यांना काय आता गावाला नाही गावाला असू द्या, गावाली सगळीच आहे ती, पण गावाचा विकास केला नाही त्याच्यामुळे गावाचा विकास कागदावर आहे आमच्या. इथं एक मोटारी इथं डिजिटल लावलेत एवढ्या कोटी लावलंय की डिजिटलला काय डिजिटल कागदावरच आहे, तर ऍक्च्युली कामं कुठंच दिसत नाही. इथं काय झालं, एक मोटारीचा विषय होता माझ्याकडे पुरावे विषय आहे ती, त्याचं टोटल बिल काढलं. इथं पोखरापूरमध्ये मोटारीच नाही, 1,92,000 बिल काढलंय त्याचं. त्याच्यामुळं पुरावा काय आपल्याकडे? पुरावा आहे माझं, ग्रामपंचायत ऑडिट रिपोर्ट आहे माझ्याकडे. सरपंच आहेत किती? सरपंच आहे ते म्हणून सरपंचानेच केलं आहे ना, हे ग्रामसेवक सरपंच बाकीच्या गोष्टी सगळ्यांनीच केले पार्टी. तुमचं मत? नितीन निळे. आता काय सांगाल, कौल कोणाच आहे गावात? गावात कौल कोणाच आहे? आता आता काय सांगा, आमच्या उमेदवाराला तिकीटच भेटत नाही तर काय सांगा. कोणता उमेदवार तुमचा? समाधान पाटील. समाधान पाटील पैलवान. मग आम्ही काय तर युती असू दे, पण समाधान पाटील सांगेल ते आम्ही ऐकणार ना. हो, केव्हा बी सांगेल तसं आम्हाला फोन उचलता आमच्या म्हणजे हजर होते. ते दुसरे काय फोन उचल नाही 2-2, 3-3 तास. गाव भाजपचं तुमचं गावाला बालाजी बालाजी गावाला असं तर आम्ही काय करावं सांगा. गावाला आम्ही काय त्याच्या माग गाडीचा डबा होगा ते हे झालाय काय म्हणते ते इंजन, आणि आम्ही डबा होगाय मागलं त्या मागे जायला. गावाला अहो गावाला काय असलं तर काय झालं, तेच नाही. मग ती पुढलं बघू. आता समाधान पाटील सांगेल ते आम्ही बोलणार ना. समाधान पाटलावर आहे. समाधान पाटलावर एवढं एकच गाव नाही, 10-12 गाव आणि त्यांनी सगळं म्हणजे फिरून त्यांचं यावली असल, कोनेरी असल, पोखरापूर असल, परत तांबोळे, सौंदणे, सगळ्या गावाने त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रचार केला, पण त्याला डावललं वरल्या लोकांनी. त्याच्यामुळं त्यांचे त्यांनी निर्णय घेतलेले ते आमची ती सगळी टीम आम्ही बसून ठरवून त्याचं काय चर्चा. दादा नमस्कार. काय चालू आहे? काय चालू आहे? प्रचार चालू आहे का? प्रचार नाही, आपला व्यवसाय चालू आहे, आपल्या दुकानात बसणे. राजकारणात काय? राजकारणात बघू आता 27 तारखेला स्पष्ट होईल काय कोण मागे घेत आहे, कोण राहणार आहे, ज्याचा फॉर्म राहणार आहे बघू. एकंदरीत गावाचा कौल कोणाकडे? एकंदर गावाचा कौल सध्या तर बघा सगळे निळे पैलवान म्हणते. भाजपचा बालाजी तुमच्या गावाला आहे? गावाला नाही, मी नरोटेच आहे. माझं नाव दादा नरोटेच आहे, भावकीच आहे आमची. सरपंच आहे तिने आता? सरपंच ते नाहीत, आमच्या वहिनी सरपंच आहेत, म्हणजे त्यांच्या मिसेस सरपंच आहेत. तिने काय गावाचा विकास केला नाही? विकास केलाय पण त्या पद्धतीने विकास झाला नाही. कसं पाहिजे तसं झालं नाही. पाहिजे तसं झालं नाही. काम झाले पण पूर्ण काम 2 महिन्यात सगळे काम बोरा लागले झाले. काम कोट्यवधीच निधी आणले म्हणजे आणलाय आता की 7,79 लाखाचा काम केले त्यांनी. आणि ते काम पण एकदा 27 तारीख होऊ द्या, डिक्लेअर होऊ द्या, एवढा पंच आहे आपल्याकडे. बर, त्या पंचनुसार येणाऱ्या काळात ते कशाचं पंच आहे? ते धावतो ना आम्ही. 27 तारखेला होऊ द्या एकदा डिक्लेअर, त्या टायमाला कळेल. काय नेमकं त्याच्यामध्ये काय आहे? त्या टायमालाच कळेल ना. काय भ्रष्टाचार उघड आहे? हो, सगळं ते त्या टायमाला सगळं कुठला ग्रामपंचायत? सगळे जे कामं केले, काय पद्धतीने क्वालिटी काय कामाची, हे सगळं त्या टायमालाच कळणार. 27 येऊ आम्ही तुमच्याकडे. 27ला 100% या. 27ला चित्र आता कमीत कमी 30% गाव निळे पैलवानकडे. आणि 27 नंतर जसं जसं तारखा जवळ येतील तसं तसं निळे पैलवानकड कमीत कमी 80-85% गाव वळलं जाईल. एकंदरीत गावाचा कौल. आम्ही 28 ला येतो तुमच्याकडे, तो पंच 100% तुम्हाला पंच मिळेल. ओके.
निळे पहिलवान आमच्या वस्तीवर सभा मंडप दिला. भाजपचा बालाजी तुमचा गावाला आहे का? गावाला असलं तर आम्हाला भाजपला मतदान करायचं नाही. कशामुळे करायचं? नाही करायचं आम्हाला. आमची अडचण आहे. कशी अडचण आहे? राजन पाटलाला आमचा विरोध आहे. बालाजी सोडवली तुमची अडचण? हा? बालाजी अडचण सोडवली की तुमची? का सोडवते? कुणाला मत असं? निळे पहिलवान. आता काय सांगाल? नितीन नाना निळे नितीन पैलवान त्यांनाच का? त्यांनाच का म्हणजे लोकांना माणूस आहे 24 तास लोकात आहे कंटिन्यू लोकात आहे लोकांची कामं बघते. बालाजी तुमचा गावाला आहे? बालाजी आमचा गावाला बालाजीला आपला विरोध नाही. बालाजी आमचा गावाला आहे ठीक आहे पण आमचा हा विरोध राजन पाटलाला आहे. बालाजीला आमचा विरोध नाही कारण राजन पाटलांकडे विकासच केला नाही आमच्या पोखरापूर गावात. पोखरापूर गाव आहे का नाही राजन पाटलाला माहिती आहे विचारा. किती मतदार आहे पोखरा? पोखरापूर मध्ये 42 मतदार. बरं, मग त्यातलं नितीन निळेला किती होईल आणि बालाजी नरोटेला किती? नितीन निळे नानाला फुल मतदान चालू. बालाजी बालाजीला काय सांगू शकत नाही. आपला काय बालाजी आपला काय विरोध नाही. आमचा फक्त विरोध आहे भाजपला. काय मामा काय करताय? शेती करताय काय? शेतीच आहे हो. शेती आहे आमची निकी बिकार चोट शेती आहे म्हणून तर तुम्हाला बोललो होतो की अशी काय पैसे खाते ती कोण खाते पैसे? काही बालाजी आणि रुपये आमचं कुठलं रोड केलं नाही ना कुठलं काय नाही. 7 कोटी निधी आणले म्हणजे काय निधी आहे काय गाजराला आणले का निधी कुठे गेला निधी? काय माहित आहे खाते ती बंगलं बांधली होती. कोणी बांधला? तुम्ही ह्याच्यावर तुम्ही माझं हे करू नका. कोणी बांधला? ते बाल्यानं या तुळशी पोरानं मग तेवढं वैतागला का बरं त्यांच्या? वैतागलं म्हणजे आमच्या इथं रोड नाही काय नाही जाय येणार नाही यायला येणार चिखलात पावसात इथं हा आता गावाला आहे तुमचं? गावाला असलं म्हणजे द्याय 10,000 रुपये कोणाला काय रुपये देत नाही हा कोण काय करीत बी नाही होय. काय नाव? नानासाहेब भोसले गावात हवा कोणाची? निळे पैलवान. बालाजी तुमचं गावाला एक पण नाव घेणं त्यांचं? त्याचं काय आम्ही गावाला टाकणार आहोत. बालाजीला बालाजी नरोट्याला टाकणार आहोत आणि श्याम गायकवाड काय खानदारी खानदारी. हा गावाला फायदा जवळ आला येईल आमचं काय करता हो. गेले तर शिव दिल तर चालतंय काम होतंय. पॅकेज आलेली माणसं आहेत सगळी. सगळे ते पॅकेज आलेली वरनं ना त्यामुळे ते निळभाऊ करते. कसं आहे माहिती आहे, बालाजी हा चांगला हुशार आणि म्हणजे प्रगती एजडी झालेला माणूस आहे. म्हणजे त्याला सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे. चांगलं सरपंच आहे ते आता. सरपंच चाललं त्यामुळं मतदान आमचं तरी 100% त्याला राहणार. त्यांनी निळ म्हणते तुम्ही बालाजी म्हणता. कसं आहे माहिती आहे निळेचं पॅकेज आलं असल्यामुळे लोक निळे म्हणतात. त्यांनी बघितलं का आलेलं? नाही पॅकेज आलं काय कोण सांगतंय मला आलं. आता थोडा मुरुम भरलाय कुठं चालला आता मला पॅकेज आलं म्हणजे आता मुरुम भरलाय आलंय पॅकेज काय नाही तसं पॅकेज काय नाही इंग्लिश बोकड्याच्या गोष्टी असतील काय म्हणते ते? काय असतं काय नाही तसलं पाकिट वगैरे काय नाही. ते आमचा रस्ता करून देतो म्हणजे ते त्यामुळे निळे पैलवान. अहो रस्ता मागे किती वर झालं रस्ता अजून होत नाही म्हणल्यावर काय आहे? रस्ता केला पण रस्त्याला आलत 10-10 लाख रुपये पण रस्ता झाला 3-3 लाखातच. कोणी केलाय रस्ता? सरपंचानंच केलता आमच्या. त्याला असली दगड आणून रचली आणि तिथलाच माती उचलली आणि तिथंच टाकली. चिखलं ते ग्रेस असा रस्त्यावर असा वत्ती दिघा तसा ग्रेस झाला होता. ती ग्रेस काढ म्हणल्यावर माझ्याच अंगावर आली हे करायला. कुठं झालाय हे ना अमुक झालाय तमुक झालाय हे झालाय ते झालाय कुठं ना केला भरपूर. भाजपचे बालाजी नरोटे कामं केली पण लाला लिला केला सगळा. लाला लिला टोटली लाला लिला. कशा पद्धतीने करायला आम्हाला क्वालिटी नाही. वरनं पैसे आलं कोणा खिशात घातलं नव्हतं. पैसे आलं खिशातलं घातलं नाही तर कोणाच्या पण लाला लिला केला सगळा. झोपले होते म्हणजे गावाला झोपले बरोबर आहे. यांचा रस्ता नाही ना ती गावातून जायचा रस्ता आहे ती. भोसले वस्तीला जायचा रस्ता होता. बंद करून टाका तुम्ही बरोबर आहे. काम बंद करून टाका ना. लावा कुलूप तुम्ही. हा लावा कुलूप. काम करून द्यायला बंद करून टाकाय काम कशाला उद्या नाव ठेवायची बरोबर आहे.
तुम्हाला काय वाटतं रस्त्याला तर निधी आलता आलता 20 लाख रुपये आलते की रेशून तात्या मानेन 10 लाख रुपये दिलं डीपीडीशीत सजन पाटलांनी 10 लाख रुपये दिलं आलतं की 20 लाख रुपये आलं पण रस्ता लाला लिहिला बाकीचे पैसे कुठे गेले? कुठे गेला आम्हाला काय माहिती आता कसं आहे गुलाला आलेला आहे त्यामुळे आता काय अडचण नाही आता ते बालाजी 100% निवडून आले जमा आहे गुलाली आणून पडलाय हा त्यामुळे कसं आहे पाकिट आले नसल्यामुळे बाकीची चर्चा चालू आहे दुसरा काही विषय नाही उद्या सध्या रात्री पलटी मारतय 5 आहे तर 10 देत मताला तुम्हाला तर माहिती आहे आता समजा वरच्याकडे पण पैसे वाटते मग काय करते मुंबईमध्ये 15,000 वाटतंय ते इथं वाटत नाही काय आता ग्रामपंचायत इथं पण किती रेट आहे आता ग्रामपंचायत पाहिजे जिरवून टाकली कोणी आता हाय ते सरपंच आणि कोण आहे सरपंच आता? सरपंच बाला रुटे आहे ती पक्ष जिरवून टाकली काय आणि मोहर निवडून तीच येणार ना पण ते नीट करायचं नाही आता महागाई मोहर आता हे शिरलंय असला धंदा आहे दुसरं काय ग्रामपंचायत कारभार व्यवस्थित नाही त्यांचा. व्यवस्थित आहे हो काम मग चांगली केली पण अशी भानगड आहे ना म्हणजे चर्चा आहे लोकांची गावाचा कौल कोणाकडे असतो? बालाजीकडे पॅकेज आले पॅकेजवर बोलाय काय पॅकेज पिकेज काय नाही काय नसतंय कोण कोणाला काय वाटाय बसलेला नसतो वाटाय पेटायचा काय ह्याचा विषय नसतो गावाचा कौल कोणाकडे असतो? निळे पैलवान आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा